मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगरात 556 वृक्ष लागवडीचा संकल्प. पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान आणि अनुलोम संस्थेचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आला. पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान ट्रस्ट आणि अनुलोम संस्थेच्या संयुक्त विद्यमानं शहरात 556 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. त्याअंतर्गत धार्मिक परीक्षा बोर्ड, आनंद ऋषीजी मार्ग येथे देववृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं. अहिल्यानगरातील धार्मिक परीक्षा बोर्ड, आनंद ऋषीजी मार्ग परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कडुलिंब, करंजी, वड, जांभूळ, आवळा, सोनचाफा आणि बहावा अशा विविध देववृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक झाडाला ट्री गार्ड बसविण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी ही झाडं दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत लोढा यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचं जतन आणि संवर्धन तितकंच महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. देववृक्षांमुळे परिसर अधिक निरोगी, हरित आणि आरोग्यदायी बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दीनदयाळ परिवाराचे कार्याध्यक्ष सूरज अग्रवाल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. अनुलोम संस्थेचे दीपक रोहकले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात 56,000 वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प करण्यात आल्याची माहिती दिली. या अभियानांतर्गत अहिल्यानगर शहरातही विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे पदाधिकारी, अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते, मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वृक्षारोपणाबरोबरच त्यांचं संवर्धन करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचा ठरत असून नागरिकांनीही झाडे दत्तक घेऊन त्यांची काळजी घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. पंडित दीनदयाळ परिवार व अनुलोम संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं या नगर शहरातलं आनंदधाम या परिसरामध्ये पंडित दीनदयाळ परिवाराचे कार्याध्यक्ष सूरज अग्रवाल यांच्या संकल्पनेतनं आज या ठिकाणी वृक्षारोपण, हरिभक्त पारायण विश्वनाथजी राऊत यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी हे जे काही वृक्षारोपण आहे हे नुसतं वृक्षारोपण करून आणि कार्यक्रम करण्यापुरता हा विषय नाहीये. या ठिकाणच्या सर्व रहिवाशांना या झाडांचं संगोपन करण्याचं संकल्प पण त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. या भागातल्या प्रत्येकाने एक एक झाड दत्तक घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थित संगोपन करून मग त्याला पाणी, खत असे जे जे काही या ठिकाणी लागेल त्या झाडाचं संगोपन होण्यासाठी त्याची संपूर्ण जबाबदारी या भागातल्या सर्व लोकांनी घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे देवेंद्रजी फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्तानं 556 झाडं ही नगर शहरामध्ये वेगवेगळ्या भागात लावण्याचा संकल्प अनुलोम संस्था आणि दीनदयाळ परिवारानं संकल्प केलेला आहे. आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी 10 झाडाचं वृक्षारोपण आज या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. या झाडाला नुसतं झाडं लावून नाही तर त्याला जाळीच्या माध्यमातून त्याचं टी गार्डचं पण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. या टी गार्डच्या माध्यमातून झाड पूर्णपणे वाढूस तर त्याचं व्यवस्थितरित्या संरक्षण होईल याची पण दक्षता या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. तेव्हा अशा पद्धतीनं दीनदयाळ परिवारच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत आहोत. त्याचबरोबर अनुलोम संस्थेच्या माध्यमातून आम्ही पण त्यांना बरोबर घेऊन असेच वेगवेगळे उपक्रम नगर शहरात राबवत आहोत. एक मानस कन्या दत्तक योजना पण लवकरच आम्ही या नगर शहरामध्ये या ठिकाणी आणण्याचा आमचा संकल्प आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे की एखाद्या गरीब घरची विद्यार्थिनी पण तिचं गुणवत्ता चांगली आहे, शैक्षणिक दृष्टिकोनातनं, आर्थिक दृष्टिकोनातनं त्यांना सहकार्य व्हावं की जेणेकरून
त्यांच्या शिक्षणाला आर्थिकची कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, हे काम दीनदयाळ परिवार आणि अनुलोम संस्था आणि पंडित दीनदयाळ संस्था यांच्या माध्यमातून आम्ही नगरमध्ये सुरू केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून पण एक चांगल्या प्रकारे मोठा भव्य कार्यक्रम भविष्यात आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी पहिले 15 मुलींचं कामकाज आता सुरू झालेलं आहे. अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या उपक्रमाला आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं, या नगरकरांनी आम्हाला यामध्ये मोठं मोलाचं सहकार्य करावं, असं मी या माध्यमातून आवाहन करतो.